राम राम मंडळी. उद्या आहे भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान वडकी इथं, ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे. मित्रांनो, दत्त जयंतीचं औचित्य साधून हे मैदान दरवर्षी भरवलं जातं. पारंपरिक मैदान आहे, त्याच्यामुळेच याचा मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असेल, चालक असेल, त्यांनी कंबर कसलेली आहे आणि नक्कीच चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये उद्या आपल्याला चांगली चांगली बैरं बघायला मिळतील. यात काय वाद नाही मित्रांनो. आणि लढती सुद्धा एक से बडकर एक होणार, ह्यात पण काय वाद नाही मित्रांनो. म्हणजे गटाला, सेमीफायनलला, फायनलला सुद्धा अगदी काटाकीर लढते आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहेत मित्रांनो. कालपर्यंत आपण बरेचसे पैरे सांगितले होते, पण त्यानंतर काही पैऱ्यामध्ये नक्कीच बदल व्हायला लागलेत आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळपर्यंत अजूनही काही बदल होऊ शकतात. आपण कन्फर्म सांगू शकत नाही, कारण काय होतंय की हा खेळ पैऱ्यांचा खूप विचित्र आहे. संध्याकाळपर्यंत काय, उद्या सकाळी मैदानात दाखल होसपर्यंत पण काय काय पैरे बदलतील असं म्हटलं तरी बी वावगं ठरणार नाही मित्रांनो. पण काल खऱ्या अर्थानं जो पैरा आपल्याला खूप आपण चर्चेत होता तो म्हणजे सर्जा आणि देवाभाई, संभाजीनगरचा देवाभाई आणि रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा यांचा आणि देवाभाईचा पैरा फिक्स झाला असं म्हटलं जात होतं. पण आत्ताच थोड्या वेळ करायला की हा पैरा फिक्स नाही आहे. ह्या पैऱ्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे मित्रांनो. तो सांगण्यासाठी आणि अजूनही काही पैऱ्यामध्ये बदल झाले ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा अट्टहास मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा देवाभाई, जो संभाजीनगरचा जबरदस्त बैल आहे, तो आपल्याला छोटा राणासोबत दिसू शकतो असं म्हटलं जात आहे. छोटा राणा ज्यानं मधल्या काळामध्ये चांगला धुमाकूळ घातला होता, असा छोटा राणा आणि देवाबाई ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये या वडकीच्या दत्त जयंती मैदानामध्ये दिसेल असं म्हटलं जाते मित्रांनो. त्यानंतर मथुर आणि शिरसवडीची रायफल हा 1001% फिक्स पैरा आहे. म्हणजे जसं मथुरच्या ह्याच्यावर लिहिलं जातं ना 1001, तसंच 1001% हा पैरा फिक्स आहे. मथुर आणि शिरसवडीची रायफल नक्कीच ही जोडी मैदानात धुमाकूळ घालेल आणि एकदम गुलाल घेईल असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार आहे. कारण मथुर पण फार्मात आहे, शिरसोडीची रायफल बी फार्मात आहे. बघूया काय होतं ते. नक्कीच ती जोडी पण जबरदस्त हा फिक्स पैर आहे. त्यानंतर मग मित्रांनो, मोरदरीचा हरण्या, जो हरण्या 301 आहे, जो आजच्या घडीला टॉपला पळतोय आणि नक्कीच त्याचा पैरा सुद्धा टॉपवर झाला आहे, तो म्हणजे कबाली 4x4. नक्कीच जबरदस्त बैल आहे कबाली, त्याने सुद्धा चांगली चांगली मैदानं गाजवली. असा कबाली आणि हरण्या 301 हा पैरा जुळून आला आहे. म्हणजे नक्कीच ही जोडी सुद्धा धुमाकूळ घालू शकते, यात पण काय वाद नाही, कारण ती जबरदस्त आणि स्पीड आहे गाडीला त्या. त्यानंतर आजच्या तारखेला ज्याला आदत म्हणून कधी कधी कमेंट केल्या जातात की आदत आहे का दुसरा आहे, असा अर्जुन, संभाजीनगरचाच अर्जुन, बापूशेठ आंबेकर वडकी यांच्या नियोजनात पडणारा अर्जुन आणि त्याच्या जोडीला उद्या आपल्याला दिसू शकतो चिक्या. या वर्षाची टॉपची खरेदी असलेला चिक्या किंवा मग दुर्गा, त्यांचाच बापूशेठ आंबेकर यांचाच वडकीकरांचाच दुर्गा, या दोन्हीपैकी फिक्स पैरा या दोन्हीपैकीच असणार आहे अर्जुन सोबत नक्कीच. त्यामुळे अर्जुन इतक्या टॉपनं पळतो आणि त्याला चिक्यासारख्या आणि दुर्गासारख्या कोणत्याही बैला जर जोड लागली तर त्या गाडीलाही रोखणं खऱ्या अर्थानं अवघड जाणार आहे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही मित्रांनो. त्यानंतर आपण ज्या बैलाची आतुरतेने वाट पाहत असतो पायऱ्याची, तो म्हणजे बकासूर. आपल्याला बकासूर उद्या गोटच्या सर्जासोबतच 100% दिसणार आहे, जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणजे नक्कीच मैदानात हा जोड सुद्धा धुमाकूळ घालेल, यात काय वाद नाही मित्रांनो. त्यानंतर कॉकटेल, जिसके आगे भले भले हो जाते फेल, कॉकटेल उर्फ सुंदर, नक्कीच आजच्या घडीला सगळ्यात टॉप स्पीडनं पळणार आणि ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतो आणि आपलं वर्चस्व राखतो असा कॉकटेल. आणि त्याचा पायरा बी अगदी टॉपचाच झालेला आहे. आणि पायरा असा आहे शेवाळ्यावांचा पाखऱ्या. म्हणजे विचार करा, पाखऱ्यासुद्धा एकदम ह्याच्यात तरतरीवाला बैल आणि आपला कॉकटेल बी. त्यामुळे कॉकटेल आणि पाखरे हा जोड नक्कीच जुळून आला आहे. त्यामुळे नक्कीच ह्या पायऱ्याबद्दल पण आपण असं म्हणू शकतो की हा पायरा नक्कीच उद्या मैदानात धुमाकूळ घालेल नक्कीच. कारण कॉकटेल एकदम स्पीडचा बादशाच आहे आणि पाखऱ्यासुद्धा चांगला, एका दुसरं मागचं मैदान सोडलं तर कंटिन्यू गुलालात आहे. म्हणजे पाखऱ्या आणि कॉकटेल ही जोडी नक्कीच उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे नक्कीच अजून मजा येणार आहे. त्यानंतर मग आता विषय राहिला रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आपल्याला कोणत्या बैलाबरोबर दिसू शकतो, हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण देवाभाई म्हणून गेल्या 3-4 दिवसापासून भरपूरशा पोस्ट पडायला लागल्या आणि अचानक आत्ता कळतंय की आपल्याला सर्जाचा पायरा हा आपल्याला पृथ्वी शेट यांच्या छोट्या लक्ष्मणराव सोबत दिसू शकतो. म्हणजे नक्कीच तो मागच्या वेळी सुद्धा बकासूर सोबत पळाला होता, चांगला पळ आहे त्याचा सुद्धा. असा छोटा लक्ष्मणराव उद्या आपल्याला सर्जा सोबत दिसू शकतो असं म्हटलं जाते. नक्कीच सर्जा आणि छोटा लक्ष्मणराव एक चांगला जोड आहे आणि चांगल्या पद्धतीने पळल, कारण छोटा लक्ष्मणचा पळ त्या दिवशी बघितलेला आहे आपण सर्वांनी. नक्कीच चांगला पळ आहे. त्यामुळे हा पायरा जर फिक्स असला, संध्याकाळपर्यंत काही बदल झाला तर कळलंच आपल्याला, पण जवळपास हा सर्जा आणि छोटा लक्ष्मणराव हा पायरा फिक्स आहे. त्यामुळे जर छोटा लक्ष्मणराव आणि सर्जा ही जोडी जर जुळून आली तर नक्कीच एक चांगली, एक नवीन जोडी आपल्याला पळताना दिसेल मैदानात. बघूया. आणि मैदान आहे, हारजीत होत राहते, त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, हे कमी जास्त होत राहतं. पण सगळे पैरे टॉपचे झाले तर अजून काय पैरे संध्याकाळपर्यंत कळतील आणि ह्या पैऱ्यामध्ये जरी काय बदल झाला तोही आपण सपशील व्हिडिओ बनवूया. पण आतापर्यंत कळालेले पैरे हेच की देवाबाई आणि छोटा राणा आपल्याला दिसू शकतो एकत्र. मथुर आणि शिरसोडीची रायफल सोबत धडाडणार आहे. हरण्या 301 आणि कबाली 4x4 आपल्याला दिसणार आहे. अर्जुन बरोबर चिक्या किंवा दुर्गा यातलाच एक बैल दिसणार आहे. बकासूर आणि गोटचा सर्जा हा पैरा फिक्स झालेला आहे. कॉकटेल आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या
हा पायरा फिक्स झालेला आहे आणि रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पृथ्वी शेट्टी यांचा छोटा लक्ष्मणराव. हे पहिले कसे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा झालेला बदल कसा आहे तेही कमेंट करून नक्की सांगा. बाकी सपशील व्हिडिओ आपण नंतर संध्याकाळपर्यंत बनवूया आणि उद्याच्या मैदानाचा व्हिडिओ बनवूया. चालते तर राम राम. चला.